उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभाग आणि ऊर्जा कंपन्यांमध्ये आज 4 सामंजस्य करार झाले। तरंगता सौरसंच, पवन ऊर्जा आणि हरित हायड्रोजनमध्ये करार झाले। PSP योजनेअंतर्गत केलेल्या या कराराअंतर्गत एकंदरीत 2,93,000 कोटींची गुंतवणूक होणार असून 90,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी माहिती फडणवीस यांनी करारानंतर दिली। 2030 पर्यंत 50% स्वच्छ आणि हरित ऊर्जेचं उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी आजचा करार महत्त्वपूर्ण आहे असंही त्यांनी सांगितलं। हरित ऊर्जा ही आजची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य कार्बन उत्सर्जन दृष्टिकोनातलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। यासाठी आपल्या सर्वांना मेहनत करावी लागणार आहे असंही ते म्हणाले। हा फक्त करार नसून या कराराचं कृतीत रूपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत सरकार उद्योजकांना सर्वतोपरी मदत करायला तयार असल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलं। याच्यामध्ये जवळपास 15,000 मेगावॅट वीज निर्मिती करता हे MOUs आहेत। 82,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये होते आणि जवळपास 18,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। महाराष्ट्राने जे काही MOUs या ठिकाणी साईन केलेले आहेत त्यातनं 56,000 मेगावॅट वीज क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी ही महाराष्ट्राला मिळणार आहे। जवळपास 2,93,000 कोटी रुपयाची गुंतवणूक यातनं होणार आहे आणि 90,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। यासोबत आज अजून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं MOU साईन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये फ्लोटिंग सोलर असेल, ज्याच्यामध्ये विंड एनर्जी असेल, ज्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन असेल, असे आम्ही जे वेगवेगळे या ठिकाणी आज MOU साईन केले आहेत